तर हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपल्या आमोली मराठी चॅनलमध्ये। तर हा व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही जेजुरीला गेलेलो होतो ना त्यावेळेसचा आहे। खूप उशिरा अपलोड करते कारण एडिटिंग पण केला नव्हता म्हणून टाकणं नाही झालं चॅनलवरती हा व्हिडिओ। तर ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस मी जेजुरीला आले होते आणि माझा व्हिडिओ आलेला होता त्यावेळेस मी सांगितलं की जेजुरीचा दुसरा व्हिडिओ मी नंतर टाकेन। तर लवकर टाकणार होते पण थोडा उशीर झाला आणि आत्ता सध्या पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल, सर्दी झाली तर समजून घ्या। चला, ज्यावेळेस मी जुन्या जेजुरीला आले होते पाया पडायला मी माझी फॅमिली, तर त्यावेळेस मी जुने पठार जेजुरीचं पूर्ण दर्शन तुमच्याशी शेअर केलेलं आहे। आणि हे जे आहे ते जुन्या जेजुरीपासून नवीन जेजुरी म्हणतात तिथपर्यंत आम्ही चालत गेलेलो होतो। हा तिथला नजारा आहे, डोंगर झाडे आणि हा रोड बघा कसा आहे तो। तर जुन्या जेजुरीपासून नवीन जेजुरीपर्यंत जाण्याचा हा रस्ता आहे आणि रस्ता बघा कसा आहे तो। तर खूप अवघड रस्ता होता इथं, डोंगरातून उतरावं लागत होतं। तर काही ठिकाणी उतरायला पण येत नव्हतं, एवढा अवघड रस्ता होता आणि काही ठिकाणी जरा चांगला रस्ता होता। तर चाललो होतो आम्ही एकामागे एक सगळेजण। खूप दिवसानंतर ही फॅमिली म्हणजे माझी फॅमिली एकत्र आली होती आणि सगळे एकत्र आल्यामुळं आम्ही जेजुरीचं दर्शन घ्यायला गेलेलो आहोत। तर खूप छान प्रकारे जेजुरीचं दर्शन झालेलं आहे, खूप एन्जॉय केला, खूप छान वाटलं। आणि जेजुरीसारखं ठिकाण तर मला नाही वाटत कुठं असेल, एवढं भारी वाटत होतं तिथं सगळेजण होते तर। तर चला, इथं बघा सगळेजण काय करतात तर एकावर एक दगड ठेवत आहेत, जेवढं ठेवता येतात तेवढे दगड एकावर एक ठेवत आहेत। आणि त्यांची काय तिथं असं म्हणत होते की जेवढं एकावर एक दगड ठेवतात तेवढी आपण घर बांधू शकतो, एकावर एक मजला बांधू शकतो, पण ज्याची त्याची इच्छा। तर आलेला आहोत आम्ही नवीन जेजुरीच्या थोडंसं जवळ। तर आम्ही पोहोचलेलो आहोत आता नवीन जेजुरीपर्यंत।